श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मटार कटलेट. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: 1 वाटी हिरवे मटार, अर्धा वाटी बेसन, 2 उकळलेले बटाटे, अद्रक लसूण मिरची यांची पेस्ट करून घेतली आहे, जिरे 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, हळद, पोहे घेतले आहेत अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, कोथिंबीर घेतली आहे. आता आपण हे मटार मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपले हे मटार मिक्सरमधून वाटून झाले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले मटार घेणार आहोत. स्मॅश केलेले बटाटे, अद्रक लसूण पेस्ट, पोहे मी भिजवून घेतले नाही, डायरेक्ट घातले आहे सुके, बेसन, हळद 1 चमचा, धने पावडर, जिरे, अद्रक आमचूर पावडर टाकणार आहोत, मीठ चवीनुसार, कोथिंबीर टाकणार आहोत. आता आपण हे मिश्रण आपण सगळं एकत्रित करणार आहोत. कटलेट करण्यासाठी मिश्रण आता आपली तयार झाले आहे. तुमच्या आवडीनुसार याला कोणताही शेप देऊ शकता. आता आपले तेल तापले आहे, हे आता आपण फ्राय करायला घेऊया. आता आपले कटलेट तयार झाले आहेत. हे आपण खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतो.